हॅलो फ्रेंड्स, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन, सायली व चैतन्य वात्सल्य आश्रममध्ये विलासच्या खुनाचे पुरावे शोधण्यासाठी आलेले असतात आणि ते शोधत असतात. तेव्हा त्यांना कोर्टाने दिलेली वेळ संपत आलेली असते. मग पोलीस 5 मिनिटे उरली असताना तेव्हा त्या आश्रमामध्ये जातात. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब अर्जुनला म्हणतात की ॲडव्होकेट सुभेदार, झालं का काम तुमचं? 3 वाजत आले आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो झालंच, आम्हाला 5 वस्तू सापडल्या आहेत, या मी तुमच्याकडे सबमिट करतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब हवालदाराला सांगतात की हे पुरावे नोंदवून घ्या. मग इन्स्पेक्टर अर्जुनला म्हणतात, आम्ही सगळ्या पुराव्यांची नोंद घेतली आहे, आता तुम्हाला आश्रमातून बाहेर निघावं लागेल. मग अर्जुन म्हणतो हो आम्ही निघतोच आता. नंतर अर्जुन, सायली व चैतन्य आश्रमाच्या बाहेर जातात. मग पोलीस पुन्हा एकदा आश्रम बंद करतात. इकडे बाहेर आल्यानंतर सायली म्हणते, सर, या वस्तूंचा आश्रमाच्या केसमध्ये उपयोग होईल का? तेव्हा चैतन्य म्हणतो हो, उपयोग होईल असं मलाही वाटतंय. मग अर्जुन म्हणतो हो, मला बाकीच्या वस्तूंचं काही माहीत नाही, पण सोन्याचा तुकडा आणि व्हिजिटिंग कार्डचा नक्की उपयोग होईल. साक्षीने कोर्टाला अशी साक्ष दिली की ती आश्रमामध्ये फक्त एकदाच आली होती आणि तेव्हा ती आत गेली नव्हती, ती बाहेर गार्डनमधूनच बोलणं करून गेली होती. आज सापडलेल्या वस्तूंपैकी एका गोष्टीचा जरी साक्षीशी संबंध आला ना, तर आपल्याला सहज सिद्ध करता येईल की ती पुन्हा आश्रमात आली होती, म्हणजेच खुनाच्या रात्री, आणि तेव्हा ती आतमध्ये आली होती. मग तिची साक्ष ही खोटीच ठरेल. तेव्हा मग सायली खुश होऊन म्हणते, म्हणजे मधुभाऊ आता सुटतील ना? तर मित्रांनो, मग अर्जुन सायलीकडे बघून हो असं मान डुलवतो. इकडे महिपतने त्याच्या माणसालाच म्हणजे हवालदाराला फोन केलेला असतो. तेव्हा तो आश्रमातील पुराव्याबद्दल त्याला विचारतो. तेव्हा तो पोलीस म्हणतो, महिपत साहेब, आमचे सर गेले आहेत पुरावे आणण्यासाठी, अजून काही माहिती मिळाली नाही. तेव्हा मग महिपत म्हणतो, तुम्ही काय पोलीस स्टेशनमध्ये झोपा काढता काय रे? इतक्यात इन्स्पेक्टर साहेब पुरावे घेऊन येतात. तेव्हा ते दुसऱ्या हवालदाराला सांगतात की हे पुरावे रजिस्टर करून एव्हिडन्स रूममध्ये ठेव. तेव्हा मित्रांनो, हे सगळं महिपत फोन चालू असतो तेव्हा ऐकतच असतो. आता तो दुसरा हवालदार पुरावे ठेवण्यासाठी एव्हिडन्स रूममध्ये जात असतो. इतक्यात महिपतचा हवालदार म्हणतो, बागडे, तू कशाला त्रास घेतोयस? मी एव्हिडन्स रूममध्येच चाललोय, पुरावे मी ठेवतो तिथे. नंतर तो पुराव्यांचा बॉक्स घेऊन एव्हिडन्स रूममध्ये जातो. तेव्हा तो महिपतला पुराव्यांचे फोटो मोबाईलवर पाठवतो. मग महिपत त्याला सांगतो, हे सगळे पुरावे जाळून टाकायचे. तेव्हा हवालदार म्हणतो, हे कठीण आहे साहेब. तेव्हा महिपत म्हणतो, तुझ्या पुढच्या 3 पिढ्यांची सोय मी करून ठेवतो, पण ह्या पुराव्यांची राख झाली पाहिजे. तेव्हा हवालदार म्हणतो हो साहेब. तर मित्रांनो, इकडे प्रतिमा सायलीच्या रूममध्ये आलेली असते. तेव्हा ती सायलीने उशीखाली ठेवलेली तिची साडी बघून खूप खुश होते आणि प्रतिमा मग ती साडी उचलून जवळ घेते. आता प्रिया मनातल्या मनात म्हणते, बास झालं प्रतिमाच्या काळजीचं नाटक, तिचं सायलीवरचं प्रेम होतं चाललंय, तोपर्यंत मी साक्षीकडून अपडेट घेते. मित्रांनो, मग प्रिया साक्षीला फोन करत असते. तिकडे प्रतिमा बेडवर साडी ठेवते आणि त्यावर चॉकलेटची बर्फी ठेवते आणि म्हणते, गोड मुलीसाठी माझ्या हातचं गोड. मग ती हसते. तेव्हा मित्रांनो, प्रतिमा ती साडीची घडी जशी उशीखाली होती तशीच सरकवते आणि प्रेमाने उशीवरून हात फिरवत असते. इकडे बाहेर प्रियाचा फोन साक्षी उचलत नसते. तेवढ्यात प्रतिमा सायलीच्या रूममधून बाहेर येते. मग प्रिया तिला विचारते, झाली सायलीची खोली बघून? कशी वाटली? मित्रांनो, तेव्हा प्रतिमा काहीच बोलत नाही. ती न बोलताच खाली निघून जाते. मग प्रियाला प्रतिमाचा खूप राग आलेला असतो. मग ती म्हणते, ही बाई सायलीसमोर कशी बोलते, गाते, पण माझ्याबरोबर बोलत नाही आणि माझं ऐकत पण नाही. ही सायलीच्या रूममध्ये काय करत होती? मित्रांनो, मग प्रिया वाकून रूममध्ये बघते. इकडे अर्जुन, सायली आश्रममध्ये सापडलेल्या कार्डच्या ॲड्रेसवर येतात. तेव्हा ते दुकान बघून सायली म्हणते, सर, हे दुकान तर खूप महागडे वाटतंय. तेव्हा अर्जुन म्हणतो हो, याचाच अर्थ आपल्या हाती लागलेला पुरावा जास्त स्ट्रॉंग झालाय. आश्रमातील कोणीही इथे येऊन शॉपिंग करणार नाही, याचा अर्थ ते कार्ड साक्षी शिकरेचंच असणार, किंवा तन्वीला इथून खरेदी करणं परवडलं असेल. तेव्हा सायली म्हणते हो, चला आत जाऊन बघूयात. आता मित्रांनो, हे दोघे आत गेल्यानंतर
ती दुकानातली मुलगी म्हणते, या मी तुमची काय मदत करू शकते? मॅडम तुम्हाला वन पीस, लेहंगा, कोणता ड्रेस दाखवू का? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही नाही, आमचं वेगळंच काम होतं थोडं. तेव्हा मग सायली सांगते, हे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहेत. यांना एका केस संदर्भात तुमच्याकडून काही माहिती हवी होती. मग अर्जुन आता त्या दुकानातील मुलीला केसची सगळी हिस्ट्री सांगतो. तेव्हा ती मुलगी म्हणते, अच्छा, म्हणजे तुम्हाला त्या 1.5 वर्षापूर्वी आलेल्या मॅडमची माहिती पाहिजे. पण सॉरी सर, आम्ही 6 महिन्यापेक्षा जास्त डाटा ठेवत नाही. तेव्हा मग सायली म्हणते, पण तुम्हाला तुमच्या जुन्या महत्त्वाच्या ग्राहकांची माहिती असेलच ना? तुम्हाला साक्षी शिकरे नावाची मुलगी माहीत आहे का? तेव्हा मग अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे. मग तुम्ही या 6 महिन्यांचे रेकॉर्ड चेक करा आणि सांगा, साक्षी इथे आली होती का ते? मग ती मुलगी रेकॉर्ड चेक करते आणि सांगते, सर या नावाच्या कोणत्याही मॅडम आमच्या कस्टमर नाहीत. तेव्हा मग अर्जुन म्हणतो, अहो ऑनलाईन डाटा चेक करून बघा. मग तुम्हाला प्रिया मधुकर किंवा तन्वी किल्लेदार ही नावं ओळखीची वाटतात का? तेव्हा ती मुलगी म्हणते, नाही सर, या मुलीच्या नावाचा कोणताच डाटा आमच्याकडे नाही. तेव्हा मग अर्जुन तिला बरं ठीक आहे, थँक्यू असं म्हणतो आणि सांगतो, पण तुमच्या दुकानाकडून अजून काही मदत लागली तर मी परत येईन. आता सायली बाहेर जात असते. इतक्यात अर्जुनचं लक्ष एका छान ड्रेसकडे जातं. तेव्हा तो सायलीला बोलवतो आणि म्हणतो, हा ड्रेस तुमच्यासाठी घेऊयात का? तो मला छान दिसेल. तेव्हा सायली म्हणते, काहीतरीच काय सर, मी असे कपडे घालत पण नाही. आणि जरी घातले असते ना, तरी इतके महागडे कधीच घेतले नसते. अहो, या किमतीत आमच्या आश्रमातील मुलांची 4 महिन्यांची फी झाली असती. चला आपण जाऊयात. मग दोघेही बाहेर जातात. हे बघून ती दुकानातील मुलगी लगेच साक्षीला फोन करून सांगते, अर्जुन सुभेदार इथे आले होते. मॅडम तुम्ही जसं सांगितलं होतं तसं त्यांनी मला माहिती विचारली. तेव्हा मग साक्षी म्हणते, मग तू काय सांगितलीस? तेव्हा मग मुलगी म्हणते, मी काहीच नाही माहिती दिली मॅडम. मग साक्षी म्हणते, गुड, तुला याचं बक्षीस नक्की देईन. आता इकडे पूर्णाजी प्रतिमाला विचारतात की, प्रतिमा व्यवस्थित जेवलीस का गं? तर प्रतिमा म्हणते, हो. मित्रांनो, त्यावेळी प्रियाला रविराज सरांचा फोन येत असतो. तेव्हा ती मनातल्या मनात म्हणते, त्या किल्लेदारला काय आग लागली का? अजून सायलीकडून आश्रमात काय झालं हे ऐकायला सुद्धा मिळालं नाही आणि मला इथून निघायचं पण नाही. तेव्हा लगेच प्रिया फोन उचलत नाही म्हणून रविराज सर कल्पनाच्या फोनवर फोन करतात. तेव्हा ते सांगतात की तन्वी फोन उचलत नाही. मग कल्पना म्हणते, तन्वी इथंच आहे. मग प्रिया सांगते, अरे फोन सायलेंटवर आहे, माझं लक्षच नाही ना. मग नंतर कल्पना सांगते, अगं रविराज भाऊजी तुम्हाला बाहेर घेऊन जाणार आहेत आणि डिनरही बाहेरच करायचं आहे असं सांगत होते. तेव्हा लगेच प्रिया म्हणते, पण सायलीची व आईची भेटच झाली नाही. आपण भेट घेऊनच जाऊ आई. तेव्हा पूर्णाई म्हणतात, तन्वी, अगं बाबांचं मन असं मोडू नकोस. प्रतिमा आणि सायली भेटतच राहतील ना. तेव्हा प्रिया रागात म्हणते, पण मला इतक्यात नाही निघता येणार. हे ऐकून सगळेच प्रियाकडे बघतात. मग प्रिया तिचं बोलणं सांभाळून घेते आणि म्हणते, मी आईला प्रॉमिस केलं होतं. मित्रांनो, इतक्यात प्रतिमा म्हणते, पूर्णाई, आम्ही आता निघतो. मी सायलीला नंतर भेटेन. मग पूर्णाजी व कल्पना प्रतिमाला आनंदाने घालवतात. प्रतिमा व सायली जातात. तेव्हा कल्पना पूर्णाजींना म्हणते, पूर्णाई, तुमचा चेहरा प्रतिमाला भेटून चांगलाच खुलला आहे. तेव्हा पूर्णाई म्हणतात, हो गं, प्रतिमाला भेटलं की बरं वाटतं. मित्रांनो, इतक्यात सायली आणि अर्जुनही येतात. कल्पना त्यांना सांगते की प्रतिमा आणि तन्वी आत्ताच गेल्या आहेत. तेव्हा सायली म्हणते, मी त्यांना भेटू का, जाऊ का, बोलवू का त्यांना? तेव्हा मग कल्पना म्हणते, अगं त्या गेल्या असतील. आणि आश्रमात काय झालं? तुमच्या चेहऱ्यावर तर आनंद दिसतोय, म्हणजे बातमी आनंदाचीच असणार. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, आम्हाला एक खूप छान पुरावा सापडलाय. आम्हाला त्याचा उपयोग कसा करायचा ते बघतो मी. तेव्हा सायली म्हणते, उपयोग होईलच आणि मधुभाऊ पण सुटतील. तेव्हा कल्पना खुश होऊन म्हणते, म्हणजे मधुभाऊ निर्दोष आहेत याचे पुरावे तुम्हालाच मिळाले? तेव्हा पूर्णाई म्हणतात, अगं हो, त्यांना आत येऊ दे, फ्रेश होऊ दे, नंतर बोलू ना आपण. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो. मग सगळेच आत जातात. इकडे प्रिया टेन्शनमध्ये फेऱ्या मारत असते. हे बघून रविराज म्हणतात, तन्वी, बाहेर जेवायला जायचं म्हणून टेन्शन आलेली मुलगी मी पहिल्यांदा बघतोय. तेव्हा प्रिया म्हणते, टेन्शन नाही हो बाबा, चालून जरा पोट हलकं करतोय. डिनरला जायचं आहे ना. तेव्हा रविराज सर म्हणतात, कर कर, हवं ते कर.
मग प्रिया मनातल्या मनात म्हणते, अरे मला अर्जुन सायली येईपर्यंत थांबायचं होतं तिथेच. तू थांबू दिलं नाहीस. त्यांना आश्रमात काय झालं, काय सापडलं हे ऐकूनही दिलं नाहीस. आणि म्हणे तुला हवं ते कर. मित्रांनो, इतक्यात प्रतिमाही येते. ती म्हणते, निघायचं का? तेव्हा रविराज म्हणतात, हो, आपण आधी हायवेकडे जे गार्डन आहे ना तिकडे लॉंग ड्राईव्ह घेऊ, मग जेवायला जाऊ. प्रतिमा म्हणते, हो हो चालेल. आता प्रिया प्रतिमाला म्हणते, आई, तुला मला काहीतरी विचारायचं होतं. आपण पूर्णा इकडे गेलो होतो तेव्हा तू सायली व अर्जुनच्या रूममध्ये गेली होतीस ना? ते घरीसुद्धा नव्हते तेव्हा. हे ऐकून रविराज म्हणतात, प्रतिमा, तू सायली नसताना खोलीत गेली होतीस? तेव्हा प्रतिमा म्हणते, हो, मी सायलीसाठी चॉकलेटच्या वड्या घेऊन गेले होते. त्या ठेवण्यासाठी गेले होते. आता इकडे अर्जुन सायली रूममध्ये आलेले असतात. तेव्हा सायली अर्जुनला विचारते, सर, आज प्रतिमा आत्यांचा आशीर्वाद मिळाला आपणाला आणि मला वाटलंच होतं आज आश्रमातही काहीतरी पुरावे मिळणार. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो सायली, पण लगेच हे कोणाला सांगू नका की आपणाला काही पुरावे मिळाले आहेत. तेव्हा सायली म्हणते, हो हो. मित्रांनो, मग प्रतिमाने ठेवलेल्या चॉकलेटच्या वड्या सायलीला दिसतात. तेव्हा ती खूप खुश होते आणि अर्जुनलाही दाखवते. मग सायली आनंदाने खाली पळत जाते. अर्जुनही तिच्या मागे जातो. तेव्हा सायली म्हणते, आई, पूर्णाजी, प्रतिमा आत्या आमच्या खोलीत गेल्या होत्या का? तेव्हा पूर्णाई म्हणतात, अगं हो, पण तुला कसं कळलं? तेव्हा सायली म्हणते, या चॉकलेटच्या वड्या माझ्या साडीवर ठेवल्या होत्या ना. मग कल्पना म्हणते, अच्छा, मग तिने वरती जाऊन तुझ्यासाठी प्रेमाची भेट ठेवली तर. मित्रांनो, सायली तर खूपच खुश झालेली असते. तिला खूप आनंद झालेला असतो. आता उद्याच्या भागामध्ये सायली व अर्जुन चर्चा करत असतात. तेव्हा अर्जुनला फोन येतो की पोलीस स्टेशनच्या स्टोअर रूममध्ये आग लागली आहे आणि आपण मिळवलेले पुरावे नष्ट झाले आहेत. हे ऐकून सायलीला खूपच वाईट वाटतं. बघूयात मग उद्याच्या भागामध्ये अजून काय होतंय ते. अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा.